हे एक सिरम 2 महिन्यामध्ये तुमचा टकलेपणा घालवू शकतं. अर्थातच मी गोष्ट करतो आहे मिनॉक्सिडिलची. मिनॉक्सिडिल हे जर तुम्ही रोज 1 ml लावलं तर 2 महिन्यानंतर तुमचा हेअर फॉल थांबणार आहे, हेअर ग्रोथ होणार आहे आणि हेअरची डेन्सिटी वाढणार आहे. कशी? चला बघूया. तर मिनॉक्सिडिल हे FDA अप्रूव्ड ड्रग आहे फॉर अँड्रोजेनिक ॲलोपेशिया, म्हणजे तुमच्या बाल्डनेस म्हणजे टकलेपणावरती. यामुळे तुमची हेअर ग्रोथ वाढते आणि हेअर थिकनेस पण वाढते. पण हे एका दिवसात, एका आठवड्यात किंवा एका महिन्यात नाही, तर कंटिन्युअस 3-4 महिने लावल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसतो. मिनॉक्सिडिल हे 2%, 5%, 7.5% आणि 10% अशा स्ट्रेंथमध्ये येते. याला तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता किंवा एक ड्रॉपर येतं. ते ड्रॉपर तुमच्या ज्या ठिकाणी टकलापणा आहे किंवा ज्या ठिकाणी केस पातळ आहे त्या ठिकाणी लावून त्याला हलकं मसाज करायचं आहे आणि हे पूर्ण ड्राय केसांवरती लावायचं आहे. म्हणजे तुम्ही अंघोळ केली किंवा केस ओलले आहेत, त्याला पूर्णपणे ड्राय केल्यानंतर पूर्ण ड्राय झालेल्या कोरड्या स्काल्पच्या त्वचेवरती म्हणजे कोरड्या स्काल्पवरती तुम्हाला हे प्लेस करून त्याला हळूहळू मसाज करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कमीत कमी 5-6 तासांसाठी डोकं धुवायचं नाहीये, डोक्यावरती पाणी घ्यायचं नाहीये. हे जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा स्वतःहून करायचं असेल तर सकाळी 1 ml आणि संध्याकाळी 1 ml या प्रकारे जर केलं 3-4 महिन्यासाठी, तर तुमचा जो बाल्डनेस ज्याला म्हणतो तर ते मिनॉक्सिडिल ट्रीट करतं. तर मिनॉक्सिडिल हे प्रो ड्रग आहे, म्हणजे हे डायरेक्टली ड्रग नाहीये. हे जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जातं म्हणजे टॉपिकली जेव्हा आपण लावतो त्यानंतर जेव्हा स्काल्पच्या आतमध्ये जातं त्यानंतर त्याचं ॲक्टिव्ह ड्रगमध्ये रूपांतर होतं. त्याचं कन्व्हर्जन होतं मिनॉक्सिडिल सल्फेटमध्ये. आता मिनॉक्सिडिल सल्फेट हे पोटॅशियम चॅनल ओपनर आहे. म्हणजे आपलं जे हेअरचे फॉलिकल आहे तिथं KATP म्हणजे पोटॅशियम ATP चे चॅनल्स ओपन होतात. त्यामुळे वाझोडायलेशन होतं, म्हणजे केसांच्या मुळांना म्हणजे हेअर फॉलिकल्सला ऑक्सिजन, रक्तपुरवठा आणि जे पोषक पदार्थ आहेत ते मुबलक प्रमाणात भेटतात. म्हणजे जसे विटॅमिन्स, मिनरल्स आहेत ते वाझोडायलेशन झाल्यामुळे तिथे रिलॅक्स झाल्यामुळे त्याची साईज वाढते आणि जे न्यूट्रिशन आपल्याला लागतं आहे केसाच्या मुळांना ते तिथपर्यंत पोहोचतं. आता बऱ्याच वेळा बोललं जातं की मिनॉक्सिडिल थांबवल्यानंतर परत केस गळती चालू होते. तर हे खरं आहे का? तर मिनॉक्सिडिल बंद केल्यानंतर जे केस आलेले आहेत ते गळत नाहीत. जे नॅचरली गळण्याची प्रोसिजर आहे ते बंद होते. कारण आपण औषध बंद केल्यानंतर जे तुमचं पूर्ववत प्रक्रिया आहे म्हणजे शेडिंग जे आहे केसांचं ते होत राहतं. तर ते औषध बंद केल्यामुळे किंवा मिनॉक्सिडिल बंद केल्यामुळे ती प्रोसिजर पूर्ववत होते, म्हणजे परत तुमचा शेडिंग इफेक्ट चालू होतो. आणि मिनॉक्सिडिल लावल्यानंतर पहिले जे 2-3 आठवडे आहेत त्यामध्ये जास्त हेअर फॉल होतो. त्यामुळे मिनॉक्सिडिल हे धोकादायक आहे असा पण एक मिथ आहे. पण ते तसं नाहीये. जो शेडिंग इफेक्ट जसं मी म्हणलं, जे तुमचं नॅचरली आपले केस गळत असतात डेली आणि नवीन फॉलिकलमधून तो परत केस वरती येत असतो, तोच इफेक्ट इथे फास्ट होतो आणि त्यामुळे जो शेडिंग इफेक्ट आहे तो नॅचरलीच चाललेला असतो. पण त्या ठिकाणी असं वाटतं की हे औषधामुळे होतंय. पण लक्षात घ्या, हे फक्त पॅटर्न बाल्डनेस वरती काम करतं. म्हणजे जर पूर्ण कंप्लीट बाल्डनेस असेल म्हणजे तुमचा हेअर फॉलिकलच निघून गेलेला असेल, जिथून आपला हेअर बाहेर येतो त्याच्या मुळाला म्हणतात हेअर फॉलिकल, तिथून तो केस तुमचा बाहेर येतो. पण जर तुमचा तो हेअर फॉलिकल निघून गेला असेल तर मिनॉक्सिडिल या ठिकाणी काम करणार नाहीये. त्या ठिकाणी तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटची गरज पडणार आहे. कारण पॅटर्न बाल्डनेस वरती जसं मी म्हणलं, जर तुमचा हेअर फॉलिकल असेल तर त्याची ग्रोथ फास्ट करणं, तिथं डेन्सिटी वाढवणं हे होतं मिनॉक्सिडिलमुळे. पण तिथला जर हेअर फॉलिकलच निघून गेला असेल तर मिनॉक्सिडिल कामच करत नाही. त्यामुळे बरेच लोक तुम्हाला म्हणताना दिसतील की मिनॉक्सिडिल इज अ वेस्ट ऑफ मनी, वेस्ट ऑफ टाइम. कारण त्या ठिकाणी त्यांना हे माहिती नसतं की त्यांचा हेअर फॉलिकल जो आहे तो तिथून निघून गेलेला आहे. त्यामुळे तुमची हेअर ग्रोथ होणारच नाहीये. तर तुम्ही पण मिनॉक्सिडिल घेताय का आणि घेत असाल तर कशा प्रकारे घेताय नक्की कमेंट करा. आणि कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला नवीन व्हिडिओ हवा आहे ते सांगा.